नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निलेश सातवी स्मार्ट एज्युकेशनमध्ये आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे सराव संच 5.3. आता ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, नमुना घटकांची संख्या NS, तसेच घटना A, B, C संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ A, नंबर ऑफ B आणि नंबर ऑफ C लिहा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि हा एकच प्रश्न आहे सराव संच 5.3 मध्ये. त्याच्यामध्ये एकूण 6 उपप्रश्न आहेत, म्हणजे मुख्य प्रश्न एक आहे आणि 6 उपप्रश्न आहेत. आता पहिला प्रश्न आहे तो मी लिहून घेतलेला आहे, एक फासा टाकला असता. पहिली गोष्ट आहे की जेव्हा आपण नमुना अवकाश लिहितो म्हणजे S लिहितो तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की एक फासा टाकला असता जे काही त्याचे संभाव्यता आहेत, जे काही नमुना अवकाश येणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. म्हणजे एक फासा टाकला असता काय येतं तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की एक फासा टाकला असता तर काय येणार, 1 येणार, 2 येणार, 3 येणार, 4 येणार, 5 येणार किंवा 6 येणार. ती सॅम्पल स्पेस खूप सोपे आहे. तर आपण लिहूया एक फासा टाकला असता. S बरोबर काय येईल तर S बरोबर 1, 2, 3, 4, 5 किंवा 6 ह्यापैकी काहीतरी येईल. तर ही नमुना अवकाश जो S आपल्याला लिहायचा आहे, सॅम्पल स्पेस जो लिहायचा आहे तो अतिशय सोपा आहे. त्याच्यामध्ये जास्त काय आपल्याला विचार करावा लागणार नाही. आणि नंबर ऑफ S आपल्याला विचारलंय, S लिहिला आपण, नंबर ऑफ S विचारलंय. तर नंबर ऑफ S किती आहेत, किती आहेत, 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर नंबर ऑफ S 6 आहेत. हे खूप सोपं आहे. ह्याच्या पुढे जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला थोडासा विचार करून उत्तर लिहायची आहेत. आता घटना A साठी अट काय आहे तर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे असे आहे. वरच्या पृष्ठभागावर काय पाहिजे आपल्याला, समसंख्या. म्हणजे आपण जो डाईस थ्रो केला, जो फासा टाकला त्याच्यावर वरच्या पृष्ठभागावर 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6 येईल. पण A साठी काय अट आहे, जर आपल्याला A चं सॅम्पल स्पेस लिहायचं असेल, A चं जर नमुना अवकाश आपल्याला लिहायचं असेल तर A साठी अट काय आहे तर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे ही आहे. समसंख्या म्हणजे 2च्या पाड्यात येणारी संख्या किंवा 2ने निशेष भाग जाणारी संख्या आपण म्हणूया. तर कोणत्या आहे तिकडे तर 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. मग इकडे लिहून घ्यायचं आपल्याला 2, 4 आणि 6. तर हा संच पूर्ण झालेला आपला. A बरोबर 2, 4 आणि 6 ह्याच्यापैकी कोणती तरी एक संख्या वरच्या बाजूला येऊ शकते. आता नंबर ऑफ A आपल्याला लिहायला सांगितलंय. तर नंबर ऑफ A किती नंबर आहेत, किती अंक आहेत तर 1, 2 आणि 3. तर नंबर ऑफ A बरोबर 3. खूप सोपं आहे, फक्त नीट विचार करून उत्तरं लिहायची आहेत. घटना B साठी अट वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे. वरच्या पृष्ठभागावर आता आपल्याला काय पाहिजे, विषम संख्या पाहिजे. आधी समसंख्या होत्या, मग विषम संख्या कोणत्या आहेत तर जेव्हा आपण B चं नमुना अवकाश किंवा सॅम्पल स्पेस लिहू तेव्हा काय असणार आहे तर विषम संख्या. मग विषम संख्या कोणत्या आहेत, विषम संख्या संच आपल्याला माहित आहेत. तर ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही किंवा आपण म्हणूया ज्या संख्येना 2ने भागल्यावर बाकी 1 उरते त्या सगळ्या विषम संख्या असतात. तर आता विषम संख्या कोणत्या आहेत तर 2, 4 आणि 6 सोडून इकडे सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणजे 1, 3 आणि 5 ह्या काय झाल्या विषम संख्या. मग इकडे लिहूया 1, 3 आणि 5. बरोबर आहे. तर हा झाला संच आपला B, नमुना अवकाश B. आता नंबर ऑफ B सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. तर नंबर ऑफ B काय येणार आहे, नंबर ऑफ B बरोबर 1, 2 आणि 3. नंबर लिहिताना आपण बेरीज करतो सगळ्यांची, किती अंक आहेत आतमध्ये तेवढे सगळे आपण लिहितो. तर नंबर ऑफ B बरोबर 3. पुढचा आहे घटना C साठी वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी अट आहे. वरच्या पृष्ठभागावर आता काय पाहिजे, मूळ संख्या पाहिजे. आता मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. ज्या संख्येला ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणजे बघा ती संख्या आणि 1 आपण म्हणूया
कारण प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो, त्यामुळे ती स्वतः आणि 1 सोडून कोणत्याच संख्येने भाग जात नाही. तर आपण 1 ही मूळ संख्येत घेत नाही. 2 त्या संख्येला 2 आणि 1 सोडून कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 3 या संख्येला 3 आणि 1 सोडून कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 4 नाही, कारण 4ला 2 ने भाग जातो म्हणून 4 नाही. 5 या संख्येला 5 आणि 1 सोडून कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 6 नाही, कारण 6ला 2 ने सुद्धा भाग जातो, 3 ने सुद्धा भाग जातो. तर मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला ती स्वतः आणि 1 सोडून कोणत्याच संख्येने भाग जात नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो ज्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, स्वतःने तर भाग जातो प्रत्येक संख्येला, तर ती असते मूळ संख्या. मग आता इकडे सी लिहिताना आपल्याला काय लिहायचं आहे, सी बरोबर, तर पहिला आला 2, दुसरा आला 3 आणि तिसरा आला 5. ह्या मूळ संख्या आहेत, कारण ह्या संख्यांना त्या स्वतः सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. आता आपण लिहिणार नंबर ऑफ सी. किती आहे नंबर ऑफ सी? 1, 2 आणि 3. बस इतकं सोपं आहे. फक्त पहिला नमुना अवकाश आपण सहज लिहितो, जे सॅम्पल स्पेस आहे ते, पण जेव्हा ए बी आणि सी चे संच लिहायचे आहेत तेव्हा पूर्ण विचार करून व्यवस्थित आपल्याला संच लिहायचे आहेत. 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो आणि खूप सोपा प्रश्न असतो. मी तुम्हाला परत सांगतो की ह्याच्यामध्ये जे आहेत संभाव्यतामधले जे प्रश्न आहेत ते खूप सोपे असतात आणि तुम्हाला यंदाच्या सिलेबसमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स संभाव्यता मिळवून देणार आहे. म्हणून सिरियसली जो हे प्रकरण जे आहे याचा अभ्यास करा. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 2 जो आहे तुम्ही लिहून घेतलेला आहे. 2 काय आहे प्रश्न, तर 2 फासे एकाच वेळी टाकले असता. जर 2 फासे आपण एकाच वेळेला टाकले, मी तुम्हाला काल समजावून सांगितलं होतं की एका भाषावर काय येणार, थोडंसं आपण रफ लिहून घेऊया की एका भाषेवर काय येणार, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. दुसऱ्या भाषेवर काय येणार, सेम 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पहिल्या भाषेवर पण 1 ते 6 नंबरपैकी कोणताही नंबर येऊ शकतो. दुसऱ्या भाषेवर पण 1 ते 6 पैकी कोणताही नंबर येऊ शकतो. तर ह्याचं जेव्हा आपण सॅम्पल स्पेस, ह्याचं जेव्हा नमुना अवकाश आपण लिहितो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक अंकासोबत प्रत्येक अंक यायला हवा. इकडच्या प्रत्येक अंकासोबत तिकडचा प्रत्येक अंक यायला हवा. आणि हे लिहिण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे सॅम्पल स्पेस लिहायची. कशी ती तुम्हाला सांगतो. आपण लिहूया एस बरोबर, प्रथम 1 सोबत सगळे अंक घ्यायचे, त्यानंतर 2 सोबत सगळे अंक घ्यायचे. परत सांगतो, प्रथम 1 सोबत तिकडचे सगळे अंक घ्यायचे, नंतर 2 सोबत सगळे अंक घ्यायचे, नंतर 3 सोबत सगळे अंक घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला नमुना अवकाश लिहायचं आहे. आता इकडे लिहिताना आपण कंसात लिहूया की जरा व्यवस्थित दिसतं. म्हणजे आपण पहिला 1 सोबत काय घेणार, 1, 1,1, नंतर लिहूया 1,2, नंतर लिहूया 1,3, नंतर लिहूया 1 आणि 4, 1 आणि 5, 1 आणि 6 संपलेले आहेत 1 ते 6 पर्यंत. आता अशाच पद्धतीने आपल्याला 2 साठी लिहायचं आहे. 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. 2चं संपलेलं आहे. आता 3 सोबत सगळे लिहायचे आहेत. म्हणजे आपण लिहिणार 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6 संपलेले आहेत. 4 बरोबर सगळ्या लिहायचे आहेत. 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5 आणि 4, 6. कंटाळा येतो लिहिण्यासाठी थोडंसं, पण लिहायचं आहे. आपल्याला गणितात चांगले मार्क्स काढायचे आहेत. 5 सोबत लिहायचं आहे. 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5
आणि 5 6 आणि शेवटचं 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6 आपला सेट पूर्ण झालेला आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. एक सोबत प्रत्येक अंक तिकडचा घ्यायचा आहे आणि 2 सोबत घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक अंकासोबत आपल्याला प्रत्येक अंक घ्यायचा आहे. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा, ही पद्धत नमुना अवकाश लिहिण्याची. ओके, आता एसचा आपण एसची किंमत लिहिलेली आहे, एसचा जो संच आहे तो लिहिलेला आहे. तर एकूण किती आपल्याला कंस मिळाले, तसे किती नमुना अवकाश आपल्याला मिळाले आहेत. तर असे कंस आपल्याला मिळाले आहेत 1 बरोबर 6 आणि 6च्या बरोबर 6 म्हणजे 6 6 36. म्हणजे आपण नंबर ऑफ एस इकडे काय लिहिणार आहोत, नंबर ऑफ एस बरोबर 36 असे आपल्याला एकूण 36 जोड्या मिळालेल्या आहेत. 36 जोड्या आहेत म्हणून आपण इकडे लिहिणार नंबर ऑफ एस बरोबर 36. हे मी तुम्हाला सांगितलं, ही पद्धत नीट लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावर नेहमी एक प्रश्न विचारला जातो, अशा पद्धतीचा नेहमी एक प्रश्न येतो, त्यामुळे नीट समजून घ्या. आता घटना ए बघूया आपण. घटना ए साठी अट वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत यायला हवी. 6च्या पटीत यायला हवी. 6च्या पटीत अंकांची बेरीज यायला हवी, लक्षात घ्या. तर बघायचं तुम्हाला 6च्या पटीत 1 आणि 1 2 येतो. आपल्याला कमीत कमी 6 यायला पाहिजे बेरीज. 1 आणि 4 5. 1 आणि 5 6. 1 आणि 5 किती आले, 6. इकडे आपण एचं सॅम्पल स्पेस लिहूया. ए बरोबर, आता 1 आणि 5 6 हा पहिला कंस आपण लिहूया, 6च्या पटीत आहे. पुढे जाऊया. 7 3 4 5 2 आणि 4 6. 2 आणि 4 6 आलेले आहेत. तर हे तुम्हाला लिहायचे आहेत 2 आणि 4 6. 6च्या पटीत पाहिजे आपल्याला, 12 पण चालेल, 18 पण चालेल. आता हा 7 8 बेरीज करतोय मी, 4 5 6. 3 आणि 3 6. 3 आणि 3 6. आता तुम्हाला खरं म्हणजे मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून इकडून शोधून दाखवतो. खरं म्हणजे तुम्ही थोडासा कॉमन सेन्स वापरला ना तर तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही, तुम्हाला पटकन उत्तर येतील. पण आपण तुम्ही समजून घ्या काय करायचं ते. आता ह्याच्या पुढचं आपल्याला येणार 4 आणि 2 येणार, त्याच्यानंतर 5 आणि 1 येणार. अशा पद्धतीने आपल्या जोड्या मिळणार आहेत. पण आपण बघूया. 2 आणि 4 झालेला आहे. 7 8 4 5. 3 आणि 3 झालेला आहे. 7 8 9. 4 आणि 1 5. 4 आणि 2 6. 4 आणि 2 मिळाले आपल्याला. 4 आणि 2 6. त्याच्यानंतर 9 8 9 10. 5 आणि 1 6. 5 आणि 1 6. ह्याच्यानंतर 7 8 9 10 11. 7 8 9 10 11 आणि 12. 6 आणि 6 12. ही सुद्धा 6च्या पटीत आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एचं सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. 6च्या पटीत यायला हवी आपल्याला. तर आपण अशा पद्धतीने सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे, नमुना अवकाश लिहिलेला आहे. आता किती संख्या आहे, तर 1 2 3 4 5 आणि 6. तर नंबर ऑफ ए आपल्याला लिहायचं आहे बरोबर 6. संपलेला आहे. पुढचं जाऊया. घटना बी काय आहे. घटना बी साठी अट वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असायला हवी. कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे नीट समजून घ्या. कमीत कमी म्हणजे काय, तर आपण क्रिकेट खेळत असताना बॅट्समनला नेहमी वाटतं की मला कमीत कमी 1 रन काढायचे आहे. कमीत कमी 1 रन काढायचे म्हणजे काय, त्याला 2 मिळालं तरी आवडेल, त्याला 3 मिळालं तरी आवडेल, त्याला चौकार लागला 4 मिळालं तरी आवडेल, त्याला षटकार मारला तरी आवडेल. पण त्याने ठरवले काय, कमीत कमी 1 मिळाले पाहिजे. म्हणजे काय, 1 पेक्षा जास्त कितीही चालतील, कमीत कमी किती पाहिजे, 1. लक्षात घ्या. जास्तीत जास्त म्हणजे काय, जो बॉलर असतो म्हणजे फिल्डिंग करणारे असतात ते काय म्हणतात की आपल्याला जास्तीत जास्त 1 रन द्यायचे. लक्षात ठेव, जास्तीत जास्त 1 म्हणजे तुला रन द्यायचीच नाही शक्यतो.
पण 1 दिलीस तर चालेल. म्हणजे 2 3 4 5 चालणार नाही, जास्तीत जास्त 1. तर हे नीट लक्षात ठेवा तुम्ही. कमीत कमी म्हणजे काय, तर कमीत कमी 2 म्हणजे 3 4 5 6 7 8 सगळं चालेल कमीत कमी. जास्तीत जास्त म्हणजे काय, जास्तीत जास्त 5. जास्तीत जास्त 5 म्हणजे 5 पेक्षा जास्त नको. 4 3 2 1 0 चालेल. ठीक आहे, तर हे नीट समजून घ्या. आता इकडे घटना बी साठी अट वरच्या पृष्ठावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी 10. तर तुम्ही इकडून पुढे जातील. कमीत कमी 10, कमीत कमी 10, 9 आले, 3 आणि 6, 4 आणि 5 9 आले, 4 आणि 6 10. कमीत कमी 10 आपल्याला चालेल. तर आपल्याला पहिलं लिहूया 4 आणि 6. टोटल किती आली, 10. आपल्याला किती पाहिजे, कमीत कमी 10. पुढे जाऊया. 5 3 8 5 4 9, 5 आणि 5 10. 2 मिळाले आपल्याला. 5 आणि 5 10. 5 आणि 6 चालेल आपल्याला. 5 आणि 6 11. कमीत कमी 10 म्हणजे 11 सुद्धा चालेल. 9. 6 आणि 4 10. 6 आणि 5 11. आणि 6 आणि 6 12. बघा, आपल्याला कमीत कमी 10चा अर्थ समजून घ्यायचा आहे. म्हणजे 10 पेक्षा जास्त असेल तर चालेल, 10 पेक्षा कमी नको. कमीत कमी 10 हवेतच. ठीक आहे, तर हे आपल्याला मिळालेले आहेत. बी बरोबर नंबर ऑफ बी आपल्याला लिहून घ्यायचा आहे. नंबर ऑफ बी काय येणार आहे, 1 2 3 4 5 आणि 6. तर एकूण 6 नंबर आहेत. घटना सी आहे, दोन्ही फाशांवरील अंक समान असायला हवेत. दोन्ही फाशांवर अंक समान असायला हवेत. इकडे तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला काय हवं, 1 1 चालेल, 2 2 चालेल, 3 3 चालेल, 4 4 चालेल, 5 5 चालेल आणि 6 6 चालेल. दोन्हीकडे काय पाहिजे, दोन्हीकडे अंक समान पाहिजे. म्हणजे जो इकडे आहे तोच तिकडे पाहिजे. तर हे जास्त तुम्हाला विचार करायला लागणार नाही. 1च्या सोबत 1, 2च्या सोबत 2, अशाच पद्धतीने 6च्या सोबत 6. नंबर ऑफ सी लिहायचा आहे 6. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सहज सोडवू शकतो. हे लिहिताना जरा लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न लक्षात घ्या, हा नेहमी परीक्षेला विचारला जातो. जे 36 तुम्हाला नमुना अवकाश लिहायचा आहे, 36 ते तुम्हाला नेहमी परीक्षेला विचारलं. तो हा IMP क्वेश्चन आहे. तर हा नीट समजून घ्या. आणि असं नाही म्हणत मी, हा नीट समजून घ्या. तुम्हाला पूर्णच अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. एक तर 4 चॅप्टर आहेत, तसे पूर्ण ते सुद्धा पूर्ण नाही आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करून घ्या. खूप सोपा सिलेबस आपला झालेला आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर आता प्रश्न क्रमांक आपण 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 का आहे, 3 नाणी एकाच वेळेला फेकले असता. आता इकडे काय केलंय आपण, 3 नाणी एकाच वेळेला फेकलेत. म्हणजे एकावर HT, दुसऱ्यावर HT, तिसऱ्यावर HT. बरोबर आहे. आता इकडे काय होणार बघा, पहिल्यावर HT, दुसऱ्यावर सुद्धा HT आणि तिसऱ्यावर सुद्धा HT. अशा पद्धतीने 3 नाणी आपण ह्याच्यावरून आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, नमुना अवकाश लिहायचा आहे. आता ह्यांचा 3 नाण्यांचा नमुना अवकाश लिहिताना एक मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो, लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, सॅम्पल स्पेस लिहायची आहे S बरोबर. काय करायचं बघा, पहिला H आहे, तिन्ही ठिकाणी H लिहून घ्या. H H H हा एक आपल्याला मिळाला. तिन्ही ठिकाणी H लिहून घ्या. त्यानंतर काय करा, तर जो T आहे ना तो शेवटी ऍड करा. म्हणजे काय करा बघा, H H आणि T लिहा. तिन्ही H होते, नंतर एक T ऍड केला. आता ह्या T ला पुढे सरकवा. आता ह्या T ला पुढे सरकवा. म्हणजे हा T मध्ये आणा, एक घर पुढे आणा. म्हणजे काय होईल, H T H 3 झाले. अजून पुढे आणा, T H H झाले 4 संपलेले आहेत. पहिल्यांदा H वापरून जे आपल्याला 4 लिहायचे होते ते संपलेले आहेत. आता पहिल्यांदा T लिहा. T
तिन्ही टी लिहा. म्हणजे काय करा, टी टी टी. आता शेवटी इकडे काय केला होता आपण, टी ऍड केला होता, तिकडे एच ऍड करा. म्हणजे टी टी एच, त्याला पुढे सरकवा, टी एच टी आणि एच टी टी. काय केलं समजलं तुम्हाला? आपण काय करतो, तिन्ही एच लिहायचे, नंतर शेवटी टी लिहायचा, नंतर मध्ये टी लिहायचा, नंतर पहिला टी लिहायचा, टीला पुढे पुढे आणायचं. 4 लिहून झाले की तिन्ही टी लिहायचे, नंतर एच शेवटी लिहायचा, नंतर एच ला पुढे आणायचा, नंतर एच ला अजून पुढे आणायचं. बस सिंपल. त्याचं नंबर ऑफ एस आपल्याला लिहायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ एस बरोबर 8 लिहून झालेला आहे. सिंपल. नमुना अवकाश. घटना ए साठी अट आहे कमीत कमी 2 छाप मिळणे. कमीत कमी 2 छाप. छाप म्हणजे हेड, काटा म्हणजे टेल. तर कमीत कमी 2 हेड पाहिजेत आपल्याला, 2 छाप पाहिजेत, म्हणजे 2 एच पाहिजेत. कमीत कमी 2 म्हणजे 3 सुद्धा चालतील. म्हणजे इकडे आहेत कमीत कमी 2, इकडे आहेत कमीत कमी 2, इकडे आहेत कमीत कमी 2, इकडे आहेत कमीत कमी 2. बाकी ठिकाणी 1 1 आहे किंवा नाही आहे. म्हणून असं लिहून घ्या. शोधायला किती सोपं जातं बघा. 1 2 3 आणि 4, 4 ठिकाणी काय आहेत, कमीत कमी 2 छाप आहेत. तर लिहूया एचा सेट ए बरोबर एच 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 टी एच टी एच टी एच एच. झाले. बाकी इकडे नाही आहे, इकडे 1 आहे, इकडे 1 आहे, इकडे 1 आहे. आपली अट काय आहे, कमीत कमी 2 छाप मिळणे. कमीत कमी 2 छाप म्हणजे आपल्याला किती मिळाले, 1 2 3 आणि 4. तर नंबर ऑफ ए बरोबर लिहूया 4. कमीत कमी 2 छाप. घटना बी साठी अट आहे एकही छाप न मिळणे. एकही छाप न मिळणे म्हणजे सगळे काटे मिळणे, बरोबर, सगळे टेल मिळणे. आता नमुना अवकाश लिहूया बी चा सॅम्पल स्पेस. एकही छाप न मिळणे. इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे. म्हणजे किती आहे, फक्त एकच. काटा काटा काटा, टी टी टी. तर लिहूया टी टी टी. एकही छाप न मिळणे म्हणजे बी बरोबर टी टी टी. हा संच संपूर्ण झालेला आहे आणि नंबर ऑफ बी तुम्हाला लिहायचा आहे. नंबर ऑफ बी बरोबर 1. किती मिळालं आपल्याला, 1. सोपं आहे खूप. नेक्स्ट बघूया. घटना सी साठी अट आहे दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. दुसऱ्या नाण्यावर हेड पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. दुसऱ्या नाण्यावर छापा पाहिजे म्हणजे आपण पहिलं बघायचंच नाहीये, फक्त दुसरं बघायचं आहे. दुसऱ्या नाण्यावर छापा आहे इकडे, इकडे पण दुसऱ्या नाण्यावर छापा आहे, इकडे नाही आहे, इकडे पण दुसऱ्या नाण्यावर छापा आहे आहे, इकडे पण दुसऱ्या नाण्यावर हेड आहे. म्हणजे एकूण 4 ठिकाणी आपल्याला दुसऱ्या नाण्यावर छापा मिळतो. एकूण 4 ठिकाणी आपल्याला मिळतो. तर आपल्याला लिहायचं आहे सी बरोबर एच एच एच, दुसऱ्या नाण्यावर छापा आहे, एच एच टी, दुसऱ्या नाण्यावर छापा आहे, टी एच एच, इकडे पण दुसऱ्या नाण्यावर छापा आहे आणि टी एच टी, इकडे सुद्धा दुसऱ्या नाण्यावर छापा आहे. तर नंबर ऑफ सी किती मिळाले आपल्याला, 4 मिळालेले आहेत. नंबर ऑफ सी बरोबर 4. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे अंकांची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 5 यापासून 2 अंकी संख्या तयार करणे. अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे काय, मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं आहे की एकच अंक 2 2 वेळा नको आपल्याला. 2 2 नको, 3 3 नको, 4 4 नको, 5 5 नको, 1 1 नको. ओके.
अट का आहे, 2 अंकी संख्या तयार करणे. 2 अंकी संख्या म्हणजे 0 1 जर आपण लिहिलं तर 2 अंकी संख्या होत नाही, 1 होतं फक्त, बरोबर. त्याच्यामुळे 0 सुरुवातीला कुठेही घ्यायचा नाही. लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा 2 अंकी संख्या तुम्हाला सांगितलंय तेव्हा 0ला आधी लिहिल्यानंतर, म्हणजे तुम्ही जर लिहिलं 0 1 तर ही 2 संख्या नाही, किंवा 0 5 ही 2 अंकी संख्या नाही, ही 1 अंकी संख्या आहे. आपल्याला 2 अंकी संख्या लिहायची आहे, म्हणून कोणत्याही संख्येची सुरुवात जी आहे ती 0पासून करू नका सॅम्पल स्पेस लिहिताना, नमुना अवकाश लिहिताना. आता नमुना अवकाश आपण लिहूया. एस बरोबर, सोपा आहे खूप. 0पासून नाही सुरुवात करायची, 1 पासून करूया. पहिला 1 लिहिला आपण आणि दुसरा उरलेले सगळे अंक लिहायचे. म्हणजे एकदा 0 लिहिला, एकदा 1 2 लिहिलं, एकदा 1 3 लिहिलं, एकदा 1 4 लिहिलं, एकदा 1 5 लिहिलं. संपलं. आता पहिला 2 लिहायचा, 2 सोबत पण तेच करायचं. पहिला 0 लिहिला, नंतर 2 1 लिहिला, 2 2 नको आहे आपल्याला, मग 2 3 लिहिला, 2 4 लिहिला, 2 5 लिहिला. सिंपल. 3 लिहायचा, 3 नंतर 0 1 2 3 3 नको आहे, 4 5. 4 लिहायचा, 4 0 4 1 4 2 4 3 4 4 नको आहे, 4 5. 5 लिहायचा, 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5 नको आहे. संच आपला संपूर्ण झाला. लक्षात ठेवायचं आहे, पुनरावृत्ती न करता जेव्हा जेव्हा सांगितलं असेल तेव्हा तोच अंक पुन्हा पुन्हा लिहायचा नाही. 2 वेळा एकच अंक वापरून संख्या तयार करायची नाही. अशा पद्धतीने आपला संच तयार झालेला आहे. आता एस बरोबर हा लिहिलेला आहे. नंबर ऑफ एस तुम्हाला लिहायचा आहे. नमुना घटकांची संख्या लिहायची आहे, नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ एस लिहिताना तुम्ही मोजून लिहू शकता किंवा सिंपल लिहू शकता. 1 बरोबरच्या 5 आहेत, 2 बरोबरच्या 5 आहेत, 3 बरोबरच्या 5 आहेत, 4 बरोबरच्या 5 आहेत आणि 5 बरोबर 5 एकूण संख्या आहेत. तर किती झाल्या? 25. नंबर ऑफ एस बरोबर 25. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. हा सुद्धा क्वेश्चन नेहमी परीक्षेला विचारला जातो, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 4 हा IMP आहे. घटना ए साठी अट, तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. समसंख्या पाहिजे आपल्याला, तयार झालेली संख्या. तर समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. नंबर ऑफ ए लिहूया आपण. समसंख्या, समसंख्या तर 10 12 सम आहेत, 13 विषम आहे, 14 सम आहे, 15 विषम आहे, 20 सम आहे, 21 विषम आहे, 23 विषम आहे, 24 सम आहे, 25 विषम आहे, 24 30 32 34 40 42 50 52 आणि 54. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण समसंख्या लिहिल्या आहेत. 10 12 14 20 24 30 सगळ्या समसंख्या आपण लिहिल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर नंबर ऑफ ए आपल्याला लिहायचा आहे. घटकांची संख्या बरोबर 13. ओके, सोपं आहे ना. पुढे जाऊया. घटना बी साठी अट, तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे हे तुम्हाला लिहायचं आहे. बी 3 ने भाग जाणारी संख्या कशी काय शोधणार? प्रत्येक वेळेला पाढा बोलून बघणार. तुम्ही पाढा बोलून बघू शकता किंवा सिंपल तुम्हाला 2 अंकांची बेरीज करायची आणि शोधायचं आहे. 3ची कसोटी जी आहे ती वापरायची आहे. मोठ्या संख्या आल्यावर आपण कसोटी वापरूया. आता हे बघा, 3 चौक 12 3 ने भाग जाणारे आहे. 3 5 15 3 ने भाग जाणारे आहे. 3 7 21 3 ने भाग जाणारे आहे. 3 8 24 3 ने भाग जाणारे आहे. 3 10 30
ही पण 3ने भाग जाणारे आहे. 31, 32 नाही, 34 नाही, 35 नाही, 40 नाही, 41 नाही, 42 आहे. आता मी तुम्हाला म्हणालो की काय करायचं, पाडा येत नसेल किंवा 3ने भाग जातो की नाही जरा विचार करायला लागत असेल तर काय करायचं, त्यांची दोघांची बेरीज करून बघायची. म्हणजे बघा 4 अधिक 0 4, 3ने भाग जात नाही 4ला. 4 अधिक 1 5, 5ला 3ने भाग जात नाही. 4 अधिक 2 किती 6, तर 6ला 3ने भाग जातो, म्हणजे 42ला सुद्धा 3ने भाग जातो. ही सगळ्या अंकांसाठी अट नाही, फक्त 3ने भाग देण्यासाठी, हे लक्षात ठेवा. 4 आणि 3 7, 3ने भाग जाणार नाही. 4 आणि 5 9, 3ने भाग जातो, म्हणजे 45ला 3ने भाग जातो. 5 अधिक 0 5, भाग जाणार नाही. 5 अधिक 1 6, म्हणजे 3ने भाग जातो 51ला. 5 अधिक 2 7, 5 अधिक 3 8, 5 अधिक 4 9, 9ला 3ने भाग जातो, म्हणजे 54ला 3ने भाग जातो. ही 3ची कसोटी आहे. अंकांची बेरीज करा, जर बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या अंकाला 3ने भाग जातो. प्रत्येक वेळेला तुम्ही भागाकार करून बघाल, खूप वेळ लागेल. तर हे सिंपल आहे, तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. 3ने कोणत्या संख्येला भाग जातो आणि कसं ओळखायचं ते. आणि हे बघण्यासाठी माझं एक कसोटीवर व्हिडिओ बनवलेला आहे मी, तो बघा तुम्ही. अजून प्रत्येक अंकासाठी कशी आपण कसोटी वापरू शकतो 2 3 5 ह्या सगळ्या अंकांसाठी ते तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. आणि असे माझे मागचे व्हिडिओ ट्रिक्सवर बनवलेले बरेचसे व्हिडिओ आहेत, ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. ठीक आहे. आता किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, किती झाले 9. तर नंबर ऑफ बी बरोबर लिहायचं आहे 9. पुढचा आहे घटना सी साठी अट तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी आहे. इकडे काय तुम्हाला जास्त विचार करावा लागणार नाही. 50 पेक्षा मोठी आहे, 50 पेक्षा मोठी, 50 नाही तर 51 52 53 आणि 54 चार संख्या आहेत. 51 52 53 आणि 54 आणि नंबर ऑफ सी लिहायचा आहे बरोबर 4. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 4 सोडवायचा आहे. IMP क्वेश्चन आहे, महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न नेहमी येतो परीक्षेला, म्हणून लक्षात ठेवा, समजून घ्या आणि सगळंच करायचं आहे, पण हे जास्त महत्वाचं लक्षात घ्या. ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 5 आपण लिहून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यामधून दोघांची पर्यावरण समिती आपल्याला बनवायची आहे. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यामधून आपल्याला दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. तर पुरुष म्हणजे आपण म्हणूया मेल आणि स्त्रिया म्हणूया फिमेल, बरोबर. आपल्याला इंग्लिशमधून लिहायचं आहे. तर पुरुष आपण म्हणूया मेल आणि स्त्रिया म्हणूया फिमेल. तर मेल किती आहेत 3 आहेत. तर पहिला समजा आहे वर लिहितो मी. पहिला समजा आहे M1, दुसरा आहे M2 आणि तिसरा आहे M3. 3 पुरुष झाले आणि 2 स्त्रिया आहेत. स्त्रियांना आपण म्हणूया फिमेल. तर F1 आणि F2 अशा 2 स्त्रिया आहेत. 3 मेल आहेत M1 M2 M3. 2 स्त्रिया आहेत F1 आणि F2, फिमेल 1 आणि फिमेल 2. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यापासून दोघांची पर्यावरण समिती बनवायची. आता सॅम्पल स्पेस आपल्याला लिहायचं आहे. ह्यांची नमुना जे लिहायचं आहे आपल्याला सॅम्पल, ते पहिले लिहून घेऊ, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा S लिहायचं आहे. आता इकडे S लिहिताना काय करायचं बघा, आपल्याला दोघांची समिती लिहायची आहे एकूण. तर पहिला M1 घ्यायचा, त्यांच्याबरोबर सगळ्या लोकांना घ्यायचं आहे. नंतर M2 घ्यायचा, त्याच्याबरोबर सगळ्यांना घ्यायचं आहे. नंतर M3 घ्यायचा, त्याच्याबरोबर सगळ्यांना घ्यायचं आहे. नंतर F1 घ्यायचा, त्याच्याबरोबर सगळ्यांना घ्यायचं आहे. नंतर F2 घ्यायचा, त्यांच्याबरोबर सगळ्यांना घ्यायचं आहे. पण असं करत असताना जी जोडी आपण आधी घेतलेली असेल ती वगळायची आहे. कसं करायचं नीट बघा. आपण पहिला M1 जर लिहिला, त्याच्याबरोबर आपण काय लिहिणार आता M2. M1 बरोबर M2 झाला. आता M1 बरोबर M3 घ्या. ओके. आता M1 बरोबर F1 घ्या. आता M1 बरोबर F2 घ्या. इथपर्यंत खूप सोपं आहे. M1 बरोबर M2
M1 बरोबर M3, M1 बरोबर F1, M1 बरोबर F2. 4 जोड्या झालेल्या आहेत आपल्या. आता पहिलं M2 ला घ्या, पहिलं M2 ला घ्या. आता आपण जर पहिलं M2 ला घेतलं, M2 बरोबर M1 जर आपण घेतलं तर M2 आणि M1 ची जोडी ऑलरेडी झालेली आहे, म्हणून त्याला वगळा, त्याला लिहू नका. M2 बरोबर M1 घेऊ शकत नाही कारण तो आपण घेऊन झालेला आहे. मग M2 बरोबर M3 घ्या, M2 बरोबर F1 घ्या आणि M2 बरोबर F2 सुद्धा घ्या. ओके, सिंपल आहे, नीट समजून घ्या. आता आपल्याला पहिलं काय घ्यायचंय तर M3 घ्यायचंय. M3 आपण जर पहिला घेतलं, खाली लिहितो मी, जर पहिला आपण M3 घेतलं तर M3 बरोबर आता आपण काय घेणार M1, पण M3 आणि M1 आपण आधीच घेऊन झालेला आहे. M3 आणि M2 सुद्धा आपण घेऊन झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना घेऊ नका. आता M3 आणि काय घ्या तर F1 घ्या, M3 आणि F2 घ्या. आता काय राहिला F1 बरोबर हे सगळे घेऊन झालेले आहेत. M3 F1 सुद्धा झालेला आहे, तर F1 आणि F2 इतकेच तुमच्याकडे पर्याय राहिले आणि F2 बरोबर ऑलरेडी सगळ्यांची जोडी झालेली आहे. तर काय करायचं, इकडून जाताना सगळ्यांबरोबर घ्यायचं. M2 वर आल्यावर त्याच्या पुढचेच फक्त घ्यायचे आहेत, M3 वर आल्यावर त्याच्या पुढचेच त्याच्यासोबत घ्यायचे आहेत, F1 वर आल्यावर सुद्धा त्याच्या पुढचे त्याच्यासोबत घ्यायचे. इतकं लक्षात ठेवायचं आहे. ही आहे छोटीशी ट्रिक, ही नीट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. तर आता बघा तुम्ही नंबर ऑफ एस आपल्याला लिहायचे आहेत. नंबर ऑफ एस किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. नंबर ऑफ एस आपले झालेले 10. नंबर ऑफ एस बरोबर 10. ओके, सोपं आहे. आता घटना यासाठी अट आहे, समितीत कमीत कमी एक स्त्री हवी. कमीत कमी एक स्त्री हवी म्हणजे 2 स्त्रिया सुद्धा चालतील, म्हणजे फिमेल 1 फिमेल 2 बघायचे आहेत आपल्याला. तर ए बरोबर कमिटीत कमीत कमी एक स्त्री हवी. इकडे स्त्री नाही आहे, इकडे स्त्री नाही आहे, इकडे एक स्त्री आहे, तर M1 F1 आपल्याला चालणार आहे. M1 F1 M1 F2 सुद्धा आपल्याला चालणार आहे. कमीत कमी एक M2 M3 चालणार नाही. M2 F1 चालेल, कमीत कमी एक स्त्री. M2 F2 चालेल, कमीत कमी एक स्त्री. M3 F1 चालेल, M3 F2 चालेल आणि F1 F2 सुद्धा चालेल, कारण आपल्याला कमीत कमी एक स्त्री हवी. 2 स्त्रिया सुद्धा चालतील. 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 7. नंबर ऑफ ए बरोबर 7. बी साठी अट आहे, समितीत एक पुरुष व एक स्त्री हवी. एक पुरुष आणि एक स्त्री. एक पुरुष आणि एक स्त्री हवी, नाही चालणार, नाही चालणार. M1 F1 चालेल, एक पुरुष एक स्त्री. M1 F2 एक पुरुष एक स्त्री. M2 F1 एक पुरुष एक स्त्री. M2 F2 MF M3 F1 M3 F2. आपल्याला एक पुरुष आणि एक स्त्री हवी आहे. 1 2 3 4 5 आणि 6, तर टोटल 6. नंबर ऑफ बी बरोबर 6. असं उत्तर लिहायचं आहे. घटना सी साठी अट आहे, समितीत एकही स्त्री नसावी, म्हणजे फक्त मेल मेल आहेत तेच बघायचे आहेत आपल्याला. आता स्त्री नको आहे इकडे. सी बरोबर फक्त मेल. M1 M2 एक झाला. M1 M3 2 झाले. M2 M3 दोन्ही पुरुष पाहिजेत, लक्षात घ्या, स्त्री नको. M2 M3 फिमेल आहे, फिमेल आहे, फिमेल आहे, फिमेल आहे, फिमेल आहे. किती झाले आहेत
M1 M2 M1 M3 आणि M2 M3 बरोबर. तर एकूण 3 झालेले आहेत. नंबर ऑफ सी बरोबर झालेला आहे 3. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे, अगदी सहज सोडवलेला आहे. आणि थोडंसं बेसिक कॉन्सेप्ट, थोडंसं कॉमन सेन्स वापरायचं आणि प्रश्न सोडवायचे. खूप सोप्पा असा धडा आहे तुमचा संभाव्यता, खूप इझी धडा आहे. आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. तर अशा प्रकारे आपण शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो आहोत. शेवटचा प्रश्न आहे, एक नाणे व एक फासे एकाच वेळी फेकले असता. एक नाणे आणि एक फासे एकाच वेळी फेकले असता. आणि नाणे आणि फासे जेव्हा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा लक्षात ठेवा, पहिल्यांदा फासं लिहा, नंतर नाणं लिहा. म्हणजे आपण काय करतो, M1 M2 F1 F2 वगैरे अशा बॉय 1 बॉय 2 गर्ल 1 गर्ल 2 असं लिहितो. तर त्याचं जम्बलिंग होऊ नये म्हणून काय करा, तर पहिला नंबर लिहा आणि नंतर H वगैरे लिहा. तर ते तुम्हाला जास्त मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. ठीक आहे. आपल्याला काय झालं, एक नाणं फेकलं आपण, नाण्यावर काय असणार आहे, हेड अँड टेल. आणि एक फासं फेकलं, त्याच्यावर काय असणार आहे, 1 2 3 4 5 6. तर इकडे असणार आहे 1 2 3 4 5 आणि 6 आणि इकडे असणार आहे हेड आणि टेल. बरोबर. काय काय संभाव्यता असू शकतात, काय काय सॅम्पल स्पेस आपण लिहू शकतो, तर ते पहिलं लिहून घ्यायचं आहे. तर इकडे एक बरोबर H असेल किंवा एक बरोबर T असेल. एक झालं. 2 बरोबर H असेल किंवा 2 बरोबर T असेल. 3 बरोबर H असेल किंवा 3 बरोबर T असेल. 4 बरोबर H असेल किंवा 4 बरोबर T असेल. 5 बरोबर H असेल किंवा 5 बरोबर T असेल. आणि 6 बरोबर H असेल किंवा 6 बरोबर T असेल. काय खूप विचार करण्याची आवश्यकता नाही, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच असू शकत नाही. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 नंबर ऑफ एस बरोबर आलेला आहे. उत्तर आपलं 12. हे आपण सॅम्पल स्पेस लिहून घेतलेलं आहे. घटना ए साठी अट अशी आहे की छाप आणि विषम संख्या असायला हवी. छाप आणि विषम संख्या असायला हवी. त्यापूर्वी तुम्हाला एकदा आठवण करून देतो, अजून जर कोणी नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी धन्यवाद. पुढे जाऊया. घटना ए साठी अट छाप आणि विषम संख्या. छाप आणि विषम संख्या. छाप म्हणजे काय, हेड. बरोबर आहे. तर हेड आणि विषम संख्या. हेड कुठे कुठे आहे, तर इकडे हेड आहे, 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 इकडे हेड आहे. 6 हेड आहेत. पण त्याच्यासोबत काय असायला हवं, विषम संख्या असायला हवी. हेड बरोबर विषम संख्या असायला हवी. मग आपण जे आता मार्क केले तिकडे विषम संख्या कुठे कुठे आहे, तर 1 ही विषम संख्या आहे म्हणून 1 हेड आपण लिहिलं, 2 नाही. 3 हेड आपण लिहू शकतो, 3 ही विषम संख्या आहे. 4 नाही, 5 हेड आपण लिहू शकतो, 5 ही विषम संख्या आहे. आणि 6 नाही. तर 1 हेड, 3 हेड आणि 5 हेड अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. तर आपण नंबर ऑफ ए लिहू शकतो बरोबर 3. आता घटना बी साठी अट आहे, हेड किंवा टेल काही चालेल पण समसंख्या हवी. हेड किंवा टेल काहीही चालेल पण समसंख्या हवी. मग आता इकडे आपण लिहिणार बी बरोबर, फक्त संख्या बघा, कारण हेड किंवा टेल सगळीकडेच आहे, तर फक्त समसंख्या पाहिजे. म्हणजे 2 2 4 4 आणि 6 6. बरोबर आहे. हेड किंवा टेल काहीही चालेल. मग आपण काय लिहूया, 2H 2T 4H 4T 6H 6T. संपलं. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ बी बरोबर 6. नंबर ऑफ बी बरोबर 6. घटना सी साठी अट आहे 7 पेक्षा मोठी संख्या आणि काटा. आता जर आपल्या फास्यावर 1 ते 6 संख्या आहेत तर 7 पेक्षा मोठी संख्या आणायची कुठून. 7 पेक्षा मोठी संख्या असू शकत नाही फास्यावर. फास्यावर 1 ते 6 संख्या असतात, 1 ते 6 अंक आहेत. मग 7 पेक्षा मोठी संख्या आणि काटा काय, तर आपण लिहायचं आहे सी बरोबर, फक्त संच काढायचा आहे रिकामा, त्याच्यात काहीही लिहायचं नाही. ह्याला आपण म्हणतो एम्प्टी सेट. आतमध्ये काहीही लिहायचं नाही. नल सेट, एम्प्टी सेट, रिकामा सेट. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला काही लिहायचं नाही. आणि नंबर ऑफ सी किती आले मग, तर नंबर ऑफ सी आले 0.
कारण ह्याच्यामध्ये एकही घटक नाही. अशा पद्धतीने आपला एक्सरसाइज 5.3 5.3 आपला कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्हाला लेक्चर कसा वाटला ते नक्की कमेंट करून मला सांगा, प्लीज सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा. आणि आपण रोज रोज भेटणारच आहोत, मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.